आणि आता जाऊयात विधिमंडळामध्ये थेट नारायण राणे बोलतायत या संदर्भात। उद्या 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा मोर्चा सकाळी 11 वाजता राणीची बाग भायखळा येथून जे फ्लायओव्हर वरून आझाद मैदानला येणार आहे। मोर्चाला येणारे सगळे लोक आझाद मैदान या ठिकाणी थांबणार आहेत। हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, मुख्य मागणी जी आहे मोर्चाची ती म्हणजे मराठा समाजातील लोकांना, मुला मुलींना आरक्षण मिळावं, शिक्षणात आणि नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं म्हणून मुख्यतः मोर्चा आहे। त्याशिवाय अनेक मागण्या आहेत। या मागण्यांचं निवेदन उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि त्यांच्याकडून आरक्षणाबद्दल, आरक्षण देण्यासंबंधी ते त्याच्यावर उत्तर देतील आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज आज आरक्षणासाठी आपापल्या जिल्ह्यात अनेक मोर्चे काढून झाले आणि त्यानंतर हा राजधानीत महाराष्ट्राच्या हा उद्या मोर्चा निघतोय। हा भव्य मोर्चा असेल। किमान 20 ते 25 लाख लोक या मोर्चामध्ये येतील असा अंदाज आहे। हा मोर्चा शिस्तबद्ध असेल, मूक मोर्चा असेल। आतापर्यंत निघालेले सर्व मोर्चे एक मूक मोर्चे होते, तसा उद्याचाही असेल। कोणत्याही तिथे जमलेल्या आलेल्या नेत्यांचं तिथे भाषण होणार नाही, मात्र सगळे नेते, सगळे पुढारी विविध पक्षाचे त्या ठिकाणी जमतील आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ येईल आणि शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री भेटतील आणि मोर्चा जिथून निघाला आणि आझाद मैदानाला आल्यानंतर आलेले जे शिष्टमंडळातील नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री दिलेल्या निवेदनाला उत्तर देतील असा उद्याचा कार्यक्रम ठरलेला आहे। सकाळी मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली। या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार नाही, ज्या आमदारांना भेटायला जायचे त्यांनी त्यांची भूमिका मांडायची आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भातली भूमिका मांडायची नाही। कोणी काही ठरवू दे, जे काय आम्ही ठरवलं ते तुम्हाला आम्ही सांगितलं। ते वेगवेगळे आता बरेच जण बोलतील कोण भेटायला जाणार नाही, पण कोणताही मोर्चा कोणत्याही विषयाचा निघाल्यानंतर ज्या विषयासाठी मोर्चा काढतो त्याचं निवेदन कोणाला तरी द्यावं लागतं। इथे राजधानीत महाराष्ट्राच्या आहे आणि मुख्यमंत्री इथे आहेत, त्या मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं या दृष्टीने आमची सर्व तयारी सुरू आहे। नाही, पहिलं उत्तर ते मोर्चाचे शिष्टमंडळात देतील, त्यानंतर सभागृहात प्रश्न जेव्हा निर्माण करतील तेव्हा मुख्यमंत्री सभागृहाच्या त्या प्रश्नाला उत्तर देतील। चर्चा नाही होणार, मोर्चाचं निवेदन अगोदर आम्ही पाठवू, त्या संबंधी ते खुलासा करतील। आतापर्यंत राज्यात 57 मोर्चे झाले, कुठलेही ठोस निर्णय राज्यात आतापर्यंत 57 मोर्चे झाले, कुठलाही ठोस निर्णय नाहीये। आता शेवटचा मोर्चा आहे, ठोस निर्णय वाटतो मला। ठोस निर्णय घेण्यासाठीच हा मोर्चा आहे प्रचंड, आणि ठोस निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण यावेळेला मिळेल असं मला आशा वाटते। मराठा समाजाने आतापर्यंत सगळ्याच समाजाला ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्याला आरक्षण देण्यासाठी सहकार्य केलं, पाठिंबा दिला। किंवा महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले ते मराठाच होते, त्यांनी सर्व समाजाला आरक्षण देताना फक्त एकच पाहिलं, समाज मागासलेला आहे आणि म्हणून त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आरक्षण आवश्यक आहे। त्याचप्रमाणे यावेळेला
मराठा समाजातील जे आर्थिक दुबळे आहेत, गरीब आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये प्राधान्य मिळण्यासाठी हे आरक्षण मिळावं, यासाठी सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी पाठिंबा द्यावा, अशी त्यांनाही मी विनंती करेन. नाही, एक बघा, कोर्टाचा निर्णय सरकारचा काय संबंध? कोर्टात गेल्यानंतर कोर्ट निर्णय देणार आणि कोर्टाला काय डायरेक्टिव्ह देता येत नाही.